हे जे टाटा शोरूमची जी मी गाडी घेतलेली, ज्यावेळेस मी गाडी घ्यायला गेलो, मी गाडी घेतली आणि त्यांनी शोरूम वाल्यानं मला एकच सांगितलं, त्यांना मी विचारलं बाबा गाडी जर कुठे जर बिघडली तर तुमचा मेकॅनिकल आहे का? त्यांनी सांगितलं बिनधास्त गाडी घ्या, भारतात कुठेही तुमची गाडी बिघडो आम्ही त्या ठिकाणी मेकॅनिकल पाठवू. पण मित्रांनो हे असं झालं नाही. त्यांच्या कस्टमर केअरला कमीत कमी मी काल माझी गाडी परवाला बंद पडली. ही गाडी शिक्रापूर पासून कोंडापुरी गाव आहे, या गावापाशी माझी गाडी बंद पडली होती. कमीत कमी 100 ते 150 कॉल मी कस्टमर केअरला फोन लावले, परंतु त्यांचा कुठलाही मेकॅनिकल माझ्या गाडीकडे आलेला नाही आणि अजूनही आलेला नाही. परंतु माझ्या असंच लक्षात आलं, माझे एक मित्र आहेत साहिल भाऊ शिक्रापूरचे, त्यांना मी सहज फोन केला, ते वायरिंगचं काम करतात आणि त्यांचा माझा संपर्क झाला. त्यांनी सांगितलं की भाऊ गाडी आपल्या गॅरेजला घेऊन या. गाडी गॅरेजला घेऊन आलो आणि त्यांनी माझी गाडी एकदम ओके कंडिशन मध्ये करून दिली, वायरिंगचं काम केलं. परंतु या टाटा शोरूम वाल्यांचा बार फोन लावूनही एकही त्यांचा मेकॅनिकल माझ्या गाडीकडे आतापर्यंत आलेला नाही. परंतु त्याच्याकरता सर्व गिराहक बांधवांना, भारतातील सर्व गिराहक बांधवांना बार विनंती करतो की टाटाची गाडी कुणीही घेऊ नका. ते फसवेगिरीचे धंदे करतात, कारण त्याचं बटन सुद्धा ओरिजिनल नसतं. हे बघा हे कसं झालंय, हे तार पूर्ण फाटून गेली. एवढी कंडिशन बेकार असतानाही या लोकांनी मला कुठलीही मदत केलेली नाही. आज 4 दिवस झाला रोडच्या काठाला पडलेला होतो, परंतु त्याचा एकही माणूस आलेला नाही. एवढं बेकार कंडिशन झालं. परंतु आमचे साहिल भाऊ शिक्रापूरचे यांनी माझी गाडी एकदम ओके करून दिली. म्हणून या टाटा शोरूमची गाडी कोणी घेऊ नका. सर्व भारतातील सर्व ग्राहक बांधवांना माझी विनंती आहे. जय हिंद, जय भारत.